खासदार नरेश म्हस्के आणि विराट संस्थेच्या वतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगात रंगली दिवाळी या खास दिवाळी पहाट मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित राहून सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। गेल्या 20 वर्षापासून या कार्यक्रमाचे दिवाळीचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे। या 20 वर्षात ठाण्यात अनेक बदल झाले। खुद्द आयोजक नरेश म्हस्के हे देखील नगरसेवक, मग ठाण्याचे महापौर, मग आणि आमदार होण्याऐवजी थेट आता शहराचे खासदार झालेत। ठाणेकरांनी त्यांना साथ आणि त्या आशीर्वाद दिल्यानेच हे शक्य झाल्याचं त्याप्रसंगी त्यांनी प्रांजळपणे नमूद केलंय। राज्यात यंदा शेतकऱ्यांवरती अस्मानी संकट आलेलं आहे, मात्र त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही त्यांना 32,000 कोटींची मदत जाहीर केली असून केंद्राकडूनही राज्याला मदत मिळाली आहे। लाडक्या बहिणींनी साथ दिली म्हणून राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले, त्यामुळे त्यांच्यासाठी सुरू केलेली योजना कधीही बंद करणार नाही असं यावेळी अधोरेखित केलं आहे। तर आजवरच्या वाटचालीत पत्नीने खंबीर साथ दिल्याने सारे करणे शक्य झाले, त्यामुळे दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करतो असं सांगितलंय। हा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर सुरू राहो आणि ठाणेकरांना आनंद देत राहो अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली आहे। लॉली हे पात्र जगभर प्रसिद्ध झाले असं म्हणायला हरकत नाही। मी जेव्हा स्वतःला बघते टीव्हीवर लॉली पात्र साकारताना तेव्हा मलाच विश्वास बसत नाही की हे मी काय करते। म्हणजे ते होऊन जातं माझ्याकडनं। लॉली ही खट्याळ आहे, नटखट आहे, पण तेवढीच निरागस आहे। मनात काही नाही, जे वाटेल मनात आलं ते निरागसतेने ती बोलून जाते। तर असं हे पात्र आज जगभर पोहोचलेलं आहे। तर त्याची छोटीशी झलक मी आज तुमच्या समोर करून दाखवते। मेरी आंखों में मत झांको, प्यार हो जाएगा, प्यार हो जाएगा, मेरी आंखों में मत झांको, इस प्यार से मेरी तरफ ना देखो, प्यार हो जाएगा। तुम्ही पण करा ना। I'm just kidding. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आज मला रंगात रंगली दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये इथे मला आमंत्रित केलं, तर ही लॉली तुमची मनापासून आभारी आहे, धन्यवाद मानते। प्लीज डोंट फ्लश इट, डोंट क्लिक इट, प्लीज 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 डोंट फ्लश इट। लॉली इज बॅक। हे कोणानो धन्यवाद। तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्यात फोटो घालू शकते। आज मी तुम्हाला सगळ्यांना इथे ऐकू शकते। थोडं सॉफ्ट केलं पाहिजे, दिवाळीचा कार्यक्रम आहे। पण लॉलीला कुठलीच मर्यादा नाही, त्यामुळे हे डोक्यावर धन्यवाद। तुम्ही आहेत म्हणून मी डोक्यावर तुर्रा लावू शकते। हे डोळ्यावर धन्यवाद। तुम्ही आहेत म्हणून मी तुम्हाला डोळा मारू शकते। साहेब माफ कर। हे होटाळो धन्यवाद। तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्या लिपस्टिक लावू शकते, नाही तर मला लिपस्टिक हिने लावावी लागली असती, मग ती हॉनर्टिस्टिक झाली असती। हे पायाणो धन्यवाद। हे पायांच्या नखाणो धन्यवाद। तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्यावर पेडिक्युरे करू शकते। पेडिक्युरे लॉलीचा इंग्रजी तुम्हाला नाही येणार। हे हाताणो धन्यवाद। हे उजव्या हाता धन्यवाद। तू आहेस म्हणून मी जेवू शकते। मी उजव्या हाताने कंदील लावू शकते, सुरसुरी पेटवू शकते। हे डाव्या हाता ही का हसली ताई? तू का हसली? वायू लाकडं मी काही बोलली? हे डाव्या हाता धन्यवाद। ए नॉटी नटखट, तुला नंतर फोन करून सांगते, तुला नंबर देईन। हे गुडियानो धन्यवाद। तुम्ही आहेत म्हणून लहानपणी मी त्याच्यावर रांगू शकले, नाहीतर मी एक सरपटणारा प्राणी झाले असते, मी नागिणी झाली असते, मी साप झाले असते, मी सुसर झाले असते। बेडूक नाही मी चिपकली झाली असते। हे पोट्यानो धन्यवाद। तुम्ही आहेत म्हणून
तुम्ही हाय आहेत म्हणून मी हे करू शकतो. काय करू पोटऱ्याने वाजवता येत हे पोटऱ्याला धडवत. अरे तुमचा काय उपयोग आहे आयुष्यात? बरं हाय तर मागे हाय ते दिसत पण नाही. आपण काही चालताना असो हो क्या पोटरी आहे. कोण बघणार पोटरी कडे? या पोटरीची ठोटरी द्यायची वाटते. एक उपयोग आहे या पोटरीचा, मेली फक्त गोळा यायच्या लायकीची आहे. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे. आज पाडवा आहे. पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प, नवीन पर्व, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा. तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा. बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येवो.